नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग इथे आपल्या एका सबस्क्रायबर ताईने मेजरमेंट पाठवलेले आहे, तर याच्यानुसार आपण कटोरी ब्लाउजचं इथे कटिंग करणार आहोत। तर त्या ताईंची इथे रिक्वेस्ट आहे की फुल बस्ट आणि अपर चेस्ट नुसार इथे कटिंग दाखवा। तर त्याच्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे कटोरी ब्लाउजचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे त्यांनी मेजरमेंट पण स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, इथे मी तुम्हाला दाखवते। तर त्यांनी पाठवलेलं आहे मेजरमेंट, ते आपण इथे मेजरमेंट घेऊन पेपर कटिंग करणार आहोत। तर जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघू शकता, आपण आज एका सबस्क्रायबर ताईने आपल्याला मेजरमेंट पाठवलेले आहे, तर ह्या मापाचा आपण कटोरी ब्लाउज कट करणार आहोत। तर ऍक्च्युली हे मेजरमेंट ह्या पद्धतीने त्यांनी टाकलेले आहे की त्याच्यामध्ये अपर चेस्ट 37 आहे, फुल बस्ट त्यांचा 38 आहे, पुढचा गळा 6 आहे, मागचा गळा 10 आहे, पूर्ण उंची 14.5 इंचाची आहे, आर्महोल राऊंड त्यांचा 16.5 आहे, कमर त्यांचं इथे 31.5 आहे। ओके, बाहीची उंची आपली इथे 6.5 आहे, बाही घेर 13 आहे, शोल्डर 15 आहे। आता पाठीमागचा 10चा गळा असल्यामुळे आपल्याला इथे शोल्डर हे कशा पद्धतीने मायनस करायचं ते आपण इथे बघणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपल्याला शोल्डर इथे मी आता बाजूला ठेवून घेते। शोल्डर आपलं किती आहे हे बघा, इथे आपलं जे शोल्डर आहे ते 15 इंचाचं शोल्डर आहे। तर याच्यामध्ये आपण 15चा दुसरा भाग करणार आहोत, म्हणजे किती येणार आहे ते म्हणजे 7.5 इंच येणार आहे। मग आता पाठीमागचा गळा आपला कितीचा आहे, 10चा आहे। पाठीमागचा गळा 10चा असल्यामुळे इथे लिहिते मी, आपला हा जो गळा आहे तो 10चा आहे, म्हणून आपण या निम्म शोल्डर मधून आपण किती मायनस करणार आहोत, 2.25 इंच मायनस करणार आहोत। ओके, इथे इथे लिहून घेते मी, 2.25 इंच मायनस करणार आहे, म्हणजे आपलं जे उरणार आहे ते किती उरणार आहे, इथे 5.25 इंच, म्हणजे टोटल शोल्डर आपण किती घेणार आहोत, 5.25 इंचाचं घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपण मेजरमेंट काढणार आहोत। आता याच्यामध्ये जे कटोरीचं मेजरमेंट दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये अपर चेस्ट आपली हे बघा, अपर चेस्ट आपली किती आहे, 37 आहे। ओके, आणि फुल बस्ट म्हणजे कटोरीचं जिथे माप आहे ना त्यांचं, त्या ठिकाणी 38 आहे। मग फुल बस्ट आपला 38 आहे, तर आपल्याला कटोरीचं जे मेजरमेंट, म्हणजे मी तुम्हाला फॉर्म्युलानुसार कटोरी रुंदी घ्यायला सांगितले, ती आपल्याला 38 मापाने तिथे घ्यावी लागणार आहे। मग 38चा कटोरीचा फॉर्म्युला कोणता आहे तो आपण इथे बघणार आहोत। तर 38ला आपल्याला 6 ने भाग द्यायचा आहे, तर इथे आपलं उत्तर येणार आहे 6.3। त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे, आणि मग जे आपलं उत्तर येईल ते किती येणार आहे, 5.25 इंच अशा पद्धतीने कटोरीचं रुंदी येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण कटोरी घेणार आहोत। आता इथे आपल्याला काय करायचं, मेजरमेंट काढायला सुरुवात करणार आहोत। आता इथे तुम्हाला समजलं असेल, पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा एकाच वेळेस आपण दोन्ही पण कटिंग करणार आहोत। ओके, तर आता इथे आपण काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा इथे शोल्डर घेणार आहोत। शोल्डर आपलं किती मायनस करून आलेलं आहे, 5.25 इंच। 5.25 इंचावरती इथे मी एक मार्किंग करून घेते, इकडे पण 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय। आता सर्वात मेन पॉइंट म्हणजे आपल्याला जी उभी लाईन द्यायची, आर्महोल राऊंड वेगळं असणार आहे। आर्महोल राऊंड आपला इथे किती आहे, तो आपला आर्महोल राऊंड हे बघा, अशा पद्धतीने आर्महोल राऊंड आपला इथे कस्टमरचा जो आर्महोल राऊंड आहे तो 16.5चा आहे। 16.5 आहे म्हटल्यावर आता इथे आपलं त्याचा दुसरा भाग किती येणार आहे, तो येणार आहे 8.25 इंच। अशा पद्धतीने 8.25 इंचचा आर्महोल राऊंड असणार आहे आपला। आता वरतीहून आपण ही जी लाईन देणार आहोत ती आपण इथे काय करणार आहोत, 6.25 इंचावरती देणार आहोत। 6.25 इंचावरती ही लाईन आपण ड्रॉ करणार आहोत, आणि एक आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। इथे आपल्याला क्रॉसबॅक अर्धा इंच द्यायचं आहे, अर्धा इंच क्रॉसबॅक द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचंय। मग आता ते जे मेजरमेंट आहे ते अपर चेस्ट आपलं किती 37 आहे, 37चा आपल्याला इथे चौथा भाग काढायचा, म्हणजे 9.25 इंच इथे आपलं मेजरमेंट येणार आहे। तर इथे आपण काय करणार आहोत, 9.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत। ओके, परंतु पाठीमागचा गळा 10 असल्यामुळे तो पसरणार आहे, म्हणून इथे काय करणार आहे मी, या ठिकाणाहून आपल्याला थोडंसं मायनस करायचं, म्हणजे याच्यातून मी 1/4 इंच मायनस करणार आहे, म्हणजे 9 इंचावरतीच मी मार्किंग करणार आहे। अशा पद्धतीने काय करणार आहे, 9 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलं, कारण पाठीमागचा गळा 10चा असल्यामुळे तो ब्रॉडनेस त्याचा आपण 2.25 इंच घेणार आहोत, म्हणून तो थोडासा पाठीवरती असा पसरणार आहे, म्हणून इथे 1/4 इंच आपण कमी करून घेतलेलं आहे। जर आपण कमी केलं नाही तर काय होणार आहे, आपलं बॅक साईडला आर्महोल मध्ये फुगा येणार आहे, आणि पाठीमागचा जो शेप देणार आहोत तो आपण 1 इंचावरती देणार आहोत, आणि फ्रंट बाजूचा 1/2 इंचावरती देणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हा शेप इथे देऊन घ्यायचा आहे। आता आर्महोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे, अर्धा इंच आपल्याला सोडून आर्महोल राऊंड। आता हे अंगावरतून माप घेतलेलं आहे, म्हणून हे आपण काय करणार आहोत, ह्या पद्धतीने इथे
8.5 इथं आपला आर्महोल राऊंड येते तर येऊ द्यायचं. 2 लाईन थोडस एक्स्ट्रा. आता मी तुम्हाला इथे सांगते, आर्महोल राऊंड ज्यावेळेस तुम्ही अंगावरतून घेत असतील तर 2 लाईन लुजिंग आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 8.25 इंच इथे आपलं निम्म, ज्यावेळेस पेपर कटिंग करतो त्यावेळेस निम्म आपलं 8.25 इंच इथे आर्महोल राऊंड यायला पाहिजे. इथे माझं 8.5 आलं तरी पण हे आर्महोल राऊंड परफेक्ट आलेलं आहे, कारण अंगावरतून घेतल्यानंतर इथे 2 लाईन जरी माझं लुजिंग आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्या पुढे आपलं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण आर्महोल राऊंड टाकून घेतलेल्या नंतर आपल्याला काय करायचं, इथे हलकस खाली आर्महोल हा उतार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने उतार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी, आता शोल्डर पट्टी ही किती ठेवायची, समजा ह्या मापामध्ये आपण 2.5 इंचाची ठेवूया. शोल्डर पट्टी मेन्शन केलेली नाहीये. 1.25 इंच त्याच्यामध्ये मार्जिन, म्हणजे आपली जी गळा रुंदी आहे ती 2 इंचाची आलेली. गळा रुंदी 2 इंच. त्याच्यानंतर वरती होऊन आपला जो गळा आहे तो 6 इंचाचा आहे, बरोबर. तर इथे आपण काय करणार आहोत, शोल्डर उतार आपण इथे 3 लाईन देणार आहोत. तर 3 लाईन इथे आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा शोल्डर उतार देणार आहोत. लाईन ड्रॉ करून घ्या, कारण त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या गळ्याची उंची ही कमी होते. तर इथून आपल्याला काय करायचे, गळ्याची उंची 6 सांगितलेली, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं. तर या पद्धतीने आपण मार्किंग करणार आहोत. मग आता इथे वरतीहून आपण पकडून घेतलं तर हे 6.25 इंचावरती आपलं मार्किंग येते. मग इकडे पण मी 6.25 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेते, कारण हे शोल्डर मध्ये मायनस होऊन जाणार आहे, म्हणजे गळ्याची उंची ही ऑटोमॅटिक कमी होते. आणि अर्धा इंच का वाढवून घेतलं आपण, तर इथे शोल्डर मध्ये आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने 2.5 आणि 1 लाईन घेणार आहे मी रुंदी खालच्या बाजूने, आणि इथून आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत. इथे आपल्याला या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ केली, आणि इथून आपल्याला 1 इंच वरती यायचंय. हे बघा, या पद्धतीने 1 इंच वरती आलेली मी. आता संपूर्ण उंची आपल्याला कस्टमरने किती सांगितलेली, 14.5. तर 14.5 ऐवजी त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करणार आहोत. 15 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. इकडनं पण 15 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. 15.5 वरती मार्किंग करायचे, सॉरी 15.5 वरती, कारण 14.5 ची उंची म्हणजे 15.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता कंबर त्यांचं किती येते आपल्याला टाकायचे, 31.5 कंबर आहे. तर त्याचा आपल्याला काय करायचं, चौथा भाग काढायचा. तर ह्या पद्धतीने आपण टेप फोल्ड केलं, हे एक फोल्ड केला, पुन्हा आपल्या इथे 15.5 वरती एक फोल्ड येणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे चौथा भाग आपण काढतोय. तर इथे जवळजवळ माझं 7.5 इंच अशा पद्धतीने कंबर येते. राऊंड फिगर 8 करून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. राऊंड फिगर इथे आपण 8 जरी घेतलं तरी हरकत नाही, परंतु इथे मी 7.5 इंचावरतीच मार्किंग करणार आहे. त्याच्या पुढे आपला 1 इंच टक्स असणार आहे, आणि 1.5 इंच मार्जिन इथे मी ऍड करणार आहे. आता इथून आपल्याला सरळ लाईन ही ड्रॉ करून घ्यायची. बघा कशी सुंदर अशी आपली फिटिंग पण येणार आहे. आर्महोल राऊंड सुद्धा टाईट होणार नाही, अगदी परफेक्ट येणार आहे. इथे हलकसं व्यवस्थित हा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. योगपट्टी आहे, आपण ती योगपट्टी इथे 3.25 इंचाची ठेवणार आहोत. किती, 3.25 इंचाची इथे मी योगपट्टी घेणार आहे. ह्या बाजूला पण 3.25 इंचावरतीच मार्किंग करणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे कटोरीचा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला इथे माहिती आहे. कटोरीचा फॉर्म्युला आपण काय सांगितलं, कोणता आहे, तर तो इथे आपण घेतलेला आहे 38. आता आपला अपर चेस्ट 37 आहे, आणि इथे फुल बस्ट किती आहे, 38 आहे. मग कटोरीचं माप टाकताना 37 मापाने टाकणार आहात का, नाही. तर आपल्याला 38 मापाची इथे कटोरी टाकणार आहोत. तर 38चा फॉर्म्युला इथे आपण लिहून घेतलेला आहे, तोच इथे आपल्याला घ्यायचा आहे. ओके, आता डबल सांगणार नाहीये मी, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने इथे आपण 5.6 इंचावरती इथे मार्किंग करून घेणार आहोत. 5.6 इंच इथे मार्किंग केलं. इकडच्या बाजूला पण 5.6 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत, आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची. ड्रॉ केल्यानंतर फ्रंट आर्महोल पासून आपल्याला 2.5 इंच मार्किंग करायचं आहे, आणि आपल्याला हा कटोरीचा हा व्यवस्थित अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. बघा किती सुंदर असा शेप आपला आलेला आहे. या पद्धतीने शेप घेतल्यानंतर आपल्याला इथून वरती आपल्याला 1 इंच वरती जायचंय, आणि नंतर तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जरी शेप दिला तरी काही हरकत नाही. हवं असेल तर याचा सेंटर काढा तुम्ही 5.6चा. तर ह्या पद्धतीने सेंटर येणार आहे. आल्यानंतर हलकसं आपल्याला काय करायचं, इथे या पद्धतीने 2 लाईन खाली हा राऊंड शेप आपल्याला इथे द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण इथे शेप देऊन घेणार आहोत. आता सर्व टोटल आपलं हे इथे आपण अपर चेस्ट फुल बस्ट इथे 38 घेतली होती, ती सर्वांना माहिती आहे.
1.5 इंच इथे आपण मार्जिन घेतलेलं आहे. हे आपलं इतकं काय होणार आहे, हे मायनस होणार आहे. त्याच्यानंतर हे पण काय होणार आहे, मायनस. आता आर्महोल राऊंड उतार दिला, मोजताना इथून मोजायचं नाहीये, आधी मोजून घ्यायचं ह्या सरळ लाईन पर्यंत इथपर्यंत आणि नंतर हा उतार द्यायचा. कारण आर्महोल मध्ये गोळ वगैरे येऊ नये त्याच्यासाठी आपण हे ह्या पद्धतीने घेतलेले. अरे मागे थोडंसं नॉर्मलचं इथे स्ट्रेट न घेता थोडंसं राऊंड घेतलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. हलकंसं एक लाईनचं म्हणजे आपला जो आर्महोलचा शेप असतो तो राऊंड मध्ये असतो. आता इथे आपल्याला काय करायचं, कट करून घ्यायचं. कट करताना कशा पद्धतीने कट करायचं, हे बघा मी जसं तुम्हाला कट करून दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट करायचं. बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला आपल्याला हे जे आर्महोल मध्ये खाली उतार देतो आपण ते उतार आपल्याला द्यायचंय आणि इथून सरळ आपल्याला हे कट करून घ्यायचंय. ओके, ह्या पद्धतीने आर्महोल आपला इथे परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, नखाच्या साहाय्याने प्रेस करून घ्या. शोल्डर उतार सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे देऊन घ्यायचंय. हे बघा या पद्धतीने शोल्डर उतार दिलाय, नॉचेस लावून घ्या बॅक आणि फ्रंट. त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल्स ह्या ठिकाणी एखाद पॉइंट खाली सरका म्हणजे व्यवस्थित हा कटोरीला आपला शेप येणार आहे. त्याच्यानंतर आपण इथून काय करणार आहोत, या पद्धतीने ओपन करून घेणार आहोत आणि सेंटर पासून हे वेगवेगळं बॅक आणि फ्रंट वेगवेगळं कटिंग करून घेऊया. इथे आपण कटिंग करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, योक पट्टी कट करून घ्यायची आहे. हे बघा योक पट्टी आपण कट करून घेतली. त्याच्यानंतर आपण इथे 1/2 इंच वरती हे कट केलेलं आहे. नंतर आर्महोल आपल्याला इथे काय करायचंय, कट करायचंय. या पद्धतीने आर्महोल कट केलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट बाजूचा गळा आपण इथे कट करून घेणार आहोत. फ्रंट बाजूचा गळा पण आपण इथे कट केलेला आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित इथे जराशी गोलाई व्यवस्थित द्यायची या ठिकाणी, म्हणजे आपला काय असतो ना, जो गळा असतो ना तो व्यवस्थित गोल येतो, नाही तर मग यू आकाराचा असा तयार होतो. हे बघा सुंदर असा इथे व्यवस्थित गोल शेप आलेला आहे गळ्याचा पण. नंतर आपल्याला इथे काय करायची, कटोरी ही कट करून घ्यायची. हे बघा कटोरी आपण इथे कट करून घेतलेली सुंदर असं. या ठिकाणी पण फ्रंट बाजूला तुम्हाला वाटत असेल तर हलकसं एकाच लाईन ह्या पद्धतीने तुम्ही गोल शेप मध्ये कट करू शकता, परंतु आपल्याला करायची आवश्यकता नाहीये. आणि आता आपण इथे काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा ही जी योक पट्टी आहे ती आपण दुसऱ्या पेपरवरती वाढून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा खालच्या बाजूने 1/2 इंच वरती मार्किंग करा. मार्किंग केल्यानंतर जी आपली योक पट्टी आहे ती जशीच्या तशी इथे ठेवायची आहे. आता योक पट्टीमध्ये आपल्या फ्रंट बाजूला ज्यावेळेस टक्स त्याच्यामध्ये नको ऍड पाहिजे, परंतु आपण नाही कमी करणार आहोत. ते आपण टीचिंगच्या वेळेस हलकसं 1/2 इंच बाहेर निघालं की ते आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथे योक पट्टी ड्रॉ करून घ्यायची आहे. आता ही आपण काय केलं, 1/2 इंच ही वाढून घेतली, स्ट्रेट खालीपर्यंत घ्यायची आपल्याला आणि योक पट्टी कट करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण काय केले, ही योक पट्टी पण इथे कट करून झालेली आपली. त्याच्यानंतर हे आपला फ्रंट साइडचा पार्ट आहे. त्याच्यानंतर इथून आपण काय करणार आहोत, 1/2 इंच वरती येणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे. कटोरी आता आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायची आहे. आता कटोरी वाढवण्यासाठी मी एक्स्ट्राचा पेपर घेतलेला आहे. ह्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. एक सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं. आता ही जी मूळ कटोरी ही आपली बेसिक ती आपल्याला जशीच्या तशी ठेवायची आणि इथे ड्रॉ करून घ्यायची. अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ही मूळ कटोरी साईडला ठेवून घ्यायची. इथे आपल्याला 3 लाईन जास्त मार्जिन घ्यायची. त्याच्यानंतर ह्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला ह्या सरळ लाईन मध्ये 1.5 इंच ह्या बाजूने वाढवायचंय. त्याच्यानंतर इकडे हे आपलं अंतर किती येते बघायचंय तुम्हाला. तर इथे माझं 4.5 आणि 1 लाईन येते. तर इथे पण 4.5 आणि 1 लाईन जिथे येते तिथे मी मार्किंग करून घेते व्यवस्थित आणि सरळ आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता इथे आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने थोडस तुटक लाईनने आपण काय करणार आहोत, इथे लाईन आधी ड्रॉ करून घेऊया आणि नंतर आपल्याला हा कटोरीचा शेप इथे देऊन घ्यायचंय. दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून 1.5 इंच खाली यायचंय. 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि आपल्याला इथून अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने आपली कटोरी इथे काढून झालेली आहे. आता आपण कटोरी ही फोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर खालीवर थोडंफार असेल ते व्यवस्थित बरोबर कट करून घ्या. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, 1.5 इंच इकडे 2.25 इंच ह्या बाजूला मार्किंग करायचंय आणि टकची जी उंची घेणार आहोत आपण ती इथे 3.25 इंच घेणार आहोत. किती, 3.25 इंच किंवा तुम्ही 3 इंच सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने 3.25 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथे आपण जर हाईट जास्त असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत टक्सची उंची घेऊ शकता. अशा पद्धतीने मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपल्याला इकडे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, या बाजूला पण. तर अशा पद्धतीने ही आपली जी कटोरी ही ती आपली किती इंचाची झाली आहे, 5.5 इंचाची कटोरी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण इथे काय करणार आहोत, या पद्धतीने कटोरी फोल्ड करून घेऊया. हे बघा, फोल्ड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली ही कटोरी इथे तयार झालेली आहे. तर इथे जोडल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही जोडायची असते, याच्यावरती येणार आहे. तर ही परफेक्ट आपली कटोरी इथे तयार होते. अशा पद्धतीने तर इथे 38 फूल नुसार ही कटोरी परफेक्ट असणार आहे आणि कटोरी पण सुंदर अशी तयार झालेली. मार्जिन सोडून आपली ही कटोरी बरोबर 5.25 इंचाची तयार झालेली. हे बघा, अशा पद्धतीने इथे मार्जिन सोडून द्यायची आहे. खालच्या बाजूने पकडायचं, जास्त वरती पकडायचं नाही आहे आपल्याला. ओके, या पद्धतीने 5.25 इंचाची कटोरी इथे आपली तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कटोरी तयार करायची आहे. तर आता इथे आपला फक्त बॅक साईडचा पार्ट बाकी आहे. पाठीमागचा गळा आपला 10चा आहे. तर 10 इंचावरती इथे हलकसं 3 लाईन जे शोल्डर उतार दिला होता ते सोडून 10.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. खालची रुंदी इथे आपल्याला 3.25 इंच घ्यायची आहे. इथे स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने गोलवा शेप आपण इथे देऊन घेणार आहोत. इकडे अर्धा इंच आपल्याला कट करायचं आहे. हलकसं तुम्हाला वाटत असेल तर इथून तुम्ही नॉर्मलसं बाहेरून हा गोलवा अशा पद्धतीने देऊ शकता.
ह्या पद्धतीने आपला हा संपूर्ण इथे पेपर कटिंग झालेला आहे। 1.5 इंचाची इथे आपली मार्जिन आहे ती पण इथे घेतलेली आहे। ज्यावेळेस आपण हा टक शिवणार त्याबरोबर ते इकडे बरोबर 37 मापावरती पोहोचणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण कटिंग केलेलं आहे। बाहीचं कटिंग आपलं आर्महोल राऊंड नुसार करायची। तर बाहीची कटिंग मी इथे नाही दाखवणार आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती ज्या ताई आहेत त्यांना बाहीचं कटिंग कसं करायचं ते ऑलरेडी माहिती आहे। तर तुमची जी बाहीची उंची असेल ती टाकायची आहे आणि आर्महोल राऊंड आपला हा टाकायचा आहे। 16.5चा आर्महोल राऊंड इथे आपल्याला टाकायचा आहे। तर तो इथे 8.25 इंच आला होता। ओके, अशा पद्धतीने 8.25 इंच। तर इथे 2 लाईन आपलं थोडे एक्स्ट्रा आलं होतं म्हणजे 8.5 इंचाचा आपल्याला इथे आर्महोल राऊंड टाकावं लागणार आहे बाही कटिंग करण्यासाठी। तर अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे बाहीचं। तर आजच्यासाठी इतकंच। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।